आम्ही शेतकऱ्याची पोर आहे ना, काम करायला कधीच नाही लाजत. जेव्हा कुठं बाहेर कार्यक्रमाला जायचं असेल ना, तर तेव्हा ना आम्ही ना मस्तपैकी नटून कडक कपडे वगैरे घालून जात असतो. आपण जेव्हा स्वतःचं घरचंच काम असेल ना, तेव्हा ना कपडे काढून पण काम करायला आम्ही नाही घाबरत. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. या आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, मी एक नाही बरीचशी झाडं लावली होती. त्याच झाडांच्या वर नाही असं शेण लावायचं होतं. दुसऱ्या झाडांना लावायला आलो त्या ठिकाणी मला इथे एक मेंग्या कुत्रा भेटला. आता ते जवळ पण येत नव्हतं, दड लांब जात नव्हतं, सारखंच जवळ यायचं माझ्या. सगळी कामं उरकली. आता या ठिकाणी ना कंपाऊंडच्या आतमध्ये ना बरीचशी मोठाली झाडं झाली होती. आता त्यांच्या मुळ्याला मोठ्याला झाली, ती झाड आपल्याला काढून टाकायची होती. मी या ठिकाणी ट्रॅक्टर जोडला आणि त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ना ते झाड काढायचं होतं. पण ते मुळे ना एवढ्या बेकार गुतल्या होत्या ना की ट्रॅक्टरच उचलायचं डायरेक्ट. नंतर की नाही आम्हाला बोरची मोटर ना बाहेर ओढायची होती. आता या ठिकाणी ना आम्ही मस्त कप्पी लावून जुगाड केलं होतं. लिओ काय आमच्यावर आलाच नव्हता. नंतर पाहिलं तर इथं आमच्या आधीच तो हजर झाला. पहिले तर थाळीची नट वगैरे सगळी खोलून घेतली आणि नंतर ना आम्ही मग जुगाड लावला आमचा. आता या जुगाडाच्या साह्याने ना लय सोपं गेलं आम्हाला मोटरवर ओढायला. मग या बोर मधून मोटर बाहेर ओढली आणि याच्या ना जाळीचे जेवढे खडे गुतले होते ते सगळे खडे काढून घेतले. तर झालं असं होतं की पावसाच्या पाण्यामुळे ना थोडंफार गाळ गेला असेल, त्यामुळे ना मोटरच्या वर ना सगळा गाळ होता. मग या ठिकाणी आम्ही दत्ताला बोलून घेतलं आणि त्या मोटरीचा 5 फूट पाईप कापून टाकला आम्ही. मग आम्ही मोटर ना जुगाडाच्या साह्याने का पुन्हा ना बोर मध्ये ना हळूहळू सोडायला लागलो. तर व्हिडिओ मध्ये दिसल्याप्रमाणे तुम्ही पण हे घरच्या घरी करू शकता. हार्डवेअरच्या दुकानातून जाऊन एखादी कप्पी घेऊन ना तुम्ही असं घरच्या घरी जुगाड करू शकता. आता वेल्डिंगचं काम आम्ही घरच्या घरीच केलं, पण तुमच्याकडे जर नसेल मशीन तर तुम्ही ना वेल्डर कडून जाऊन करून घेऊ शकता. नंतर ना मोटर सोडून झाल्यानंतर ना मोटर चालू केली आणि मला लय गरम झालं. मी डायरेक्ट त्या मोटरच्या पाण्यातच ना डोकं धुवून घेतलं. एवढं सगळं आदबून झाल्यानंतर या पाण्यात ना खेळायला लयच मजा येत होती मला. माझ्या मजेचं सोडा हो, लिओ इकडे फुल टाइम पाण्यातच बसून होता. घरी आल्यानंतर ना वातावरणात पण पुन्हा बदल झाला आणि या ठिकाणी जी झाडं आणली होती सगळी ना मी पुढे कंपाऊंडच्या पुढे ठेवून दिली. तसं प्लॅन आहे ना झाडं लावायचंच होतं. जाऊ दे आता ही झाडं उद्या लावूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करून टाका तेवढं.